लई दिवसानं आज काय तर नवीन ट्राय करूया म्हणलं. एक आठवडापूर्वी की नाही घरात आमच्या कंपाऊंड आणलेली चॉकलेट. आता विषय कसा असते माहिती आहे, कंपाऊंड मध्ये चॉकलेट असते फक्त त्याला वितळून की नाही मोल्ड मध्ये टाकायला. त्यासाठी का नाही दोन चॉकलेटचे टाईप घ्यायला लागतात, ते म्हणजे डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट. दोन टाईपचं चॉकलेट कंबाईन केले की नाही व्यवस्थित अशी चव येते. तर तुम्ही फक्त डार्क चॉकलेटचं केला तर कडू लागणार आणि जर फक्तच मिल्क चॉकलेटचं केलं तर लेस गोड लागतं. त्यासाठी का नाही हे दोन चॉकलेट विदाऊट वॉटर मिक्स करून घ्यायचे, म्हणजे वितळवून मिक्स करून घ्यायचे आणि आपल्या मोड मध्ये टाकायचे. आता एक काम राहिलेलं ते म्हणजे की त्याला फ्रीजर मध्ये ठेवायचं. आता हे सगळं करण्यात माझी सगळी दुपार गेली, त्यामुळे जेवण पण घेतलं. आणि जेवणात काय लय स्पेशल नसून आमरस आणि मसूरची आमटी. काल रात्री झालेली UVCची मॅच मी बघायला नव्हती, त्यामुळे जेवता जेवता हायलाइट पण शेवट आता वाजलेली 3. त्यामुळे आज आपल्याला जायचं होतं इंटर्नशिपसाठी. प्रॉपर आवरून बाहेर पडलो. आमची इंटर्नशिप राजारामपुरीत का नाही डॉमिनोजच्या इथं बरोबर साईडला, त्यामुळे क्लास अटेंड करून घरला यायचो. पावसाळा आतापत्र चालू आहे पावता, खरं काय विषय काय तोपर्यंत घरला आलो आणि आमच्या गल्लीतलं बारकं पोरगं तुला खोलीत ठेवू का आमच्या? हा मग गाडी दे मला. ही गाडी दे मला पहिला. ही गाडी दे पहिला मला. ही गाडी तुला तुझ्याकडे असलं आहे काय? असलं आहे तुझ्याकडे? हा हाय काय तुझ्याकडे तसलं? घरला आलो मस्तपैकी कपडे वगैरे बदलून कनी मम्मीने मला एक काम सांगितलं, आणि ते म्हणजे की गवारी आणि शेंगा फक्त वेगवेगळ्या. म्हणजे विषय कसा झालता, गवारी आणि शेंगा घेताना एकत्रच घेतलेल्या, त्यामुळे त्या वेगवेगळ्या. त्यामुळे गवारीसाठी वेगळी पिशवी आणि शेंगांसाठी वेगळी पिशवी हातात देऊन मला म्हटली तेवढं बाजूला. तर भावांनो, व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला फॉलो पण करून द्या.